मनपूर्वक स्वागत करते. त्यामुळे आपल्या ऑफिसचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निसर्गपूरक ऑफिस. आणि याच बरोबरीने आपण जे प्रोजेक्ट करता, आपण जे बाहेर कामही करता, त्यामधून सुद्धा निसर्गपूरक कार्यक्षमता कशी राखली जाईल या बाबतीमध्ये आपला कटाक्ष असतो. हे वेगळेपण आपण कसं नेमकं जोखलं, कशी ही कल्पना सुचली आणि त्या दृष्टिकोनातनं कार्य कसं चालू आहे याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझं पूर्वीचं ऑफिस पूर्णतः एअर कंडिशन होतं. नियमितपणे तिथं जाणवायचं की मुलं तिथं जास्त आजारी पडतात, म्हणजे स्टाफ मेंबर्स आजारी पडतात. आणि मी त्याच्यावरती जो सारखा विचार करत होतो त्या बाबतीत ज्यावेळेला जगभर फिरायला लागलो त्यावेळेला अंदाज येत गेले की ज्या काही निसर्गाच्या विरुद्ध आपण गोष्टी चाललेलो आहोत त्यातून या गोष्टी घडत चाललेल्या. सस्टेनेबिलिटी आपण म्हणत राहतो, पण प्रत्यक्षात म्हणजे शाश्वतता, प्रत्येक बाबतीतली शाश्वतता जर आपल्याला विचार केली तर माझ्या माहितीप्रमाणे निसर्गाच्या विरुद्ध सामना करणं याच्यातनं ती आपल्याला मिळवता येतं. मुलांसाठी म्हणून मी विचार केला की आपल्या स्टाफला जास्तीत जास्त कम्फर्ट दिला तर आपल्याला कदाचित चांगले रिझल्ट मिळू शकतील. एफिशियन्सी जर आपल्याच वाढवायची असेल तर त्याला चांगल्या गोष्टी काय करायच्या, नुसतं एसी देऊन होत नाही. मी बघितलंय एसी मध्ये 100% आपल्या इकडचा माणूस 8 तास जर कंटिन्युअस काम करत असला तर तो आजारीच पडतो त्याने आहे. आणि तेव्हापासून मी याच्यावरती विचार करत हा सगळा म्हणजे भाग जर आपण निसर्ग संवर्धक शैलीमध्ये घेऊन गेलो तर चांगला होईल समजलो. आणि ऑफिसमध्ये लोकल लेवलची सगळी मटेरियल, लोकल लेवलची माणसं यांचा वापर करून आणि जमिनीच्या खाली आपल्याला साधारण 2 मीटर वरती ॲम्बियंट टेम्परेचर मिळत असतं. ते आज आपल्या ऑफिसमध्ये घेऊन वरती साधा टर्बो फॅन लावून गरम हवा बाहेर जात असते. हा छोटा छोटा विचार करत या गोष्टी सगळ्या वापरल्या. विषयचा सगळ्यात महत्वाचा विषय घेतला की ईशान्येला पूर्णतः ऑफिसला आपल्याला लाईट लागतो आणि त्या लाईटला जर डिफ्यूज लाईट, नॉट डिफ्यूज लाईट आपल्याला ही देण आहे तरी आपल्या देशाला ती आपण मिळवत नाही असं माझं एक वैयक्तिक मत आणि ते मी मिळवलं तिथे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सोलार पॅसिव्ह आर्किटेक्चर जे आम्ही म्हणतो ते फक्त दिशांवर अवलंबून असतात. आणि या दिशांना आपल्या इथं ज्या चांगल्या गोष्टी मिळत आहेत त्याच कराव्यात हा कटाक्ष मी बाळगला. आणि हळूहळू या गोष्टी सगळ्या अंतर्भूत करत पहिल्यांदा ऑफिसमध्ये केल्या, तशाच वेगवेगळ्या सगळ्या एकत्रितपणे मग वेगळ्या सगळ्याच प्रोजेक्टला वापरू लागतो. पण त्यातनं जे रिझल्ट मिळतात म्हणजे उदाहरणादाखल माझ्या ऑफिसमध्ये मी वर्षाला 11 टन पर इयर कार्बन सेव्हिंग करतो असं मी जर म्हटलं तर सामान्य माणसाला कळत नाही. टेक्निकली हा विषय खूप मोठा आहे. जर सामान्य माणसाला कळावं तर काय काय करावं की कम्फर्ट लेवल काय तिथली ही कळली. आणि मी 40% माझ्या इलेक्ट्रिकल बिलातली रक्कम, इलेक्ट्रिकल असू दे वॉटर जे आउटगोईंग असतात त्यातले सगळ्याचे पैसे जर वाचतायत हे जर मी सांगितलं तर लोकांना पटकन कळत. निश्चितच. आणि या दृष्टिकोनातनं ब्रह्मोशी तुमच्या या कृतिशीलतेमधनं सगळ्यांना मार्गदर्शन मिळेलच. आणि तुमचा या कार्याची दखल महाऊर्जाने सुद्धा घेतलेली आहे. आपल्या कार्याला खास पुरस्कार मिळालेला आहे. आणि तुम्ही जे तुमचं काम जे आहे तुमच्या ऑफिस पुरतं मर्यादित न ठेवता तुमच्या बाहेरच्या ऑफिसेसमध्ये सुद्धा काम करताना या दृष्टिकोनाने तुम्ही सजगता दाखवलेली आहे. तुमच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमचं कार्य जे आहे ते अनेकांना दिशादर्शक करो हीच इच्छा. धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. सर, त्यांचं हे जे